अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। अभिषेकला लागणारी गोष्टी मी घेतलेली आहे, बघू शकता। दूध आहे, मध आहे आणि पाणी, अत्तर आहे आणि उटणं सुद्धा आहे, कारण मी दर गुरुवारी उटणं लावूनच मग अभिषेक घालते। आणि फुलं आहेत आणि हे चंदन मी उघडून घेते। पहिला मी सुद्धा तयार रेडीमेडच आणून तो डबीमध्ये असायचा ना चंदन, तोच लावायची मी गंध। पण ते काय होतं, कधी कधी मूर्तींना आपली डाग पडतात, त्यामुळे अशी उघडून लावलत ना चंदन तर छान असं म्हणजे डाग पण दिसत नाही आणि लगेच आपण मूर्ती पुसून घेतलं ना तर ते डाग एकही डाग दिसत नाही। मग तुम्ही सुद्धा हेच करा, अशीच उघडून लावा तुम्ही पण। थोडा वेळ लागतो आपल्याला उघडण्यासाठी, पण ठीक आहे। प्रथम आपण कोणताही काम करता वेळी आपण दिवा लावून घ्यायचे, मगच आपली पूजाला सुरुवात करायचं आहे। तर आपण पंचामृताचा सुद्धा अभिषेक करू शकतो, परत दुधाचा सुद्धा करू शकतो आणि हळदीचा पाण्याचा सुद्धा आपण अभिषेक करू शकतो आणि फुलांच्या पाकळ्यांचा सुद्धा अभिषेक करू शकतो। तर छान असे आपण अभिषेक करून घेतलेले। विठ्ठल रुक्माईचा सुद्धा अभिषेक करून घेते, कारण मी हा मूर्ती कालच आणलेली आहे, पण काल खूप उशीर झाला होता म्हणून मी काल पूजा नाही केली। पण कोणताही आपण घरात मूर्ती आणलं ना की त्यांना अभिषेक घालूनच मग स्थापन करायचा असतो। कारण बरेच दिवस माझी मनात इच्छा होती की मला माझ्या देवघरात विठ्ठल रुक्माईची मूर्ती असावी। तर तेच मी विचार करून काल मला हा मूर्ती खूप छान वाटलं, आवडलं पण। तर म्हणलं हा चला आपण आता घेऊया, पंढरपूरला जाऊ तेव्हा घेणार होते, पण म्हणलं ठीक आहे आता आपल्याला हे आवडलं तर आपण घेऊया। तर मी काल घेऊन आलेले, बघू शकता किती छान अशी मूर्ती आहे। तर आता आपण स्वामीला अत्तर लावून घेऊया आणि नंतर गंध सुद्धा लावून घेऊया आपण। अशी छान अशी धूप आपण लावून घेऊया आणि अगरबत्ती सुद्धा लावून घेऊया। तर आपली पूजा संपूर्ण झाल्यानंतर आपल्या देवघरात कोणतेही मूर्ती किंवा फोटो असेल ते सर्व देवांचं नाव घ्यायचं आहे। आता माझ्या इथे रेणुकादेवी प्रसन्न, अन्नपूर्णा प्रसन्न, महालक्ष्मी प्रसन्न, बाळकृष्ण प्रसन्न, ज्योतिर्लिंग प्रसन्न, गणपती आना प्रसन्न, कंजोशी प्रसन्न, म्हणजे असं आपण सर्व देवांचं त्यांचं नावाने आपण जप करायचं आहे। आणि सर्व पूर्ण आपल्या पूजा झाली की आपण नमस्कार करता वेळी आपले गुरु म्हणजे स्वामी राय आहेत। स्वामी महाराजांना आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वांना श्री स्वामी समर्थ।